आणि तिसरी क्रमांकाची ही मुलगी डॉक्टर असून त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि महाराष्ट्रात प्रथम आली। तर त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते की माझ्यासाठी माझं नाव बघून सर म्हणले तू मला खूप मोठी खुशी दिलेली आहेस। मी लगेच पप्पाला कॉल अशी कापत होते की म्हणजे हात म्हणजे मोबाईलचा कॉल ही रिंग करत नव्हता। पप्पाला बोलताना मी अडकत होते की माझं पप्पा झालेलं आहे। माझे पप्पा मम्मीच्या डोळ्यात अश्रू होते की त्यांना रात्रभर झोपले नाही ते म्हणजे एक संधी झाली म्हणून। चैनल है यहाँ का टॉप चैनल है गायकवाड आवाज शिवाजीनगर का। सबसे बड़ी बात मैं मोहम्मद भाई से करता हूँ कारण है इतना बड़ा बना माफ कर उधर देखो नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरातील माजी नगरसेवक मुन्नाभाई सय्यद यांच्या निवासस्थानी आणि याच ठिकाणी येण्याचं कारणही तसंच आहे। गंगाखेड तालुक्यातील ज्यांचं नाव आहे रोमा, जिनं देशामध्ये आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवला। नुकत्याच यूपीएससी परीक्षेमध्ये तिनं यशाला गवसणी घातलेली आहे। देशात 21वा तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून समस्त तरुण आणि तरुण युवती समोर तिने एक आदर्श मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रोमाचे वडील, रोमाचे बंधू माझ्या समवेत आहेत। तुमचं सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूज मध्ये स्वागत आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत रोमाचे वडील देखील आहेत। सर, तुमचा पूर्ण परिचय आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शक मंडळींना समजू द्या की नेमकं आपण कोण आहात आणि कुठून आहात। प्रथम मी चॅनलचं तुमच्या स्वागत करतो आणि मी राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथला रहिवासी असून माझी मुलगी यूपीएससी मध्ये ऑल इंडियात 21वी आणि महाराष्ट्रात प्रथम आलेली आहे आणि मेडिकल त्यांची फील्ड आहे आणि ती उच्च पदावर गेली आहे। अतिशय प्रेरणादायी हा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण युवक युवतीसाठी, कारण रोमानं असं यश संपादन केलेलं आहे की प्रत्येकाने तिचा आदर्श घेतला पाहिजे। सर, मला सांगा तुमचा नेमका व्यवसाय काय होता? माझा व्यवसाय म्हणजे मंडप डेकोरेशनचा आहे। मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करता करता ज्या तुम्ही सुकन्याला असं घडवलेलं आहे, नेमकं काय गमक आहे यामागची, कशा पद्धतीची तुमची कार्य करण्याची पद्धत आहे? आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला समजेल, जेणेकरून रोमाचा आणि रोमाच्या वडिलांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र घेईल। प्रथम तर पहिली गोष्ट, माझी पहिली मुलगी MBBS DGO स्त्रीरोग तज्ञ आहे। दुसरी मुलगी ICICI बँकेत मॅनेजर आहे आणि तिसरी क्रमांकाची ही मुलगी डॉक्टर असून त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि महाराष्ट्रात प्रथम आली आणि चौथी मुलगी केमिकल इंजिनिअरिंग करून पुण्याला जॉबला आहे आणि पाचवी मुलगी सुद्धा डॉक्टर आहे आणि सहावी मुलगी आता 12वीला आहे। मुलगा नाहीये, 6 मुली आहेत मला। 6 मुली असतानाही त्यांनी
कसल्याही पद्धतीनं न डगमगता आपल्या मुलींना घडविण्याचं काम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता मी रोमाकडे जाणार आहे. नेमकी अभ्यास करण्याची तिची कशी पद्धत होती आणि कशा पद्धतीने या यशापर्यंत रोमा पोहोचली आहे हे जाणून घेऊया. मला सांग बेटा, अभ्यास करण्याची जी पद्धत होती, कसा नेमका अभ्यास असायचा जे इतक्या उच्च शिखरावरती तुला पोहोचता आले? युपीएससीचा सिलेबस खूप फास्ट असतो आणि मला जी युपीएससीचा करण्याची इच्छा होती ती जेव्हा मी MD ची एक्झाम दिली, PGची, पहिल्या PGच्या एक्झाम मध्ये मला 10 मार्कांनी माझी जो क्लिनिकल सीट पाहिजे होती मला ती गेली. मग त्या याच्यानुसार मी म्हणजे पप्पाला सांगितलं की म्हणजे 10 मार्कांनी सीट जातीये. मग माझ्या पप्पांनी मला प्रेरणा दिली की जाऊ दे बेटा, की PG ठीक आहे, पुढे खूप मोठ्या संधी येणार आहे तुला, इतकेच हार मारू नको. म्हणून मी पप्पाने सांगितलं की आता UPSCची एक्झाम दे. म्हणून मी त्यांच्या पप्पाच्या प्रेरणावरून UPSC एक्झाम दिली. म्हणजे पहिल्यांदा अपयश जरी आलं तरी खचून आपण गेलो नाही पाहिजे असं सांगायचं आहे का? येस येस सर. आणि जे फेल्युअर झालं तरी पप्पा मम्मीने सपोर्ट तेवढाच केला आणि त्याच्या सपोर्टमुळे मी त्या फेल्युअरतून सक्सेस कडे वाटचाल केलेली आहे. मला सांग, प्राथमिक शिक्षण कुठे आणि कशा पद्धतीने झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे झडपी म्हणजे आमच्या गावातच जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे. 1ली ते 5वी मध्ये जिल्हा परिषद मध्येच होते आणि 5वी ते 10वी माध्यमिक शाळा जिल्हा परिषद मध्येच कम्प्लीट केलेली आहे. आणि पुन्हा 11वी 12वीला मी लातूरला होते बसेश्वर कॉलेजमध्ये. आणि पुन्हा मेडिकल कॉलेजला मी नांदेड गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडमध्ये शिक्षण घेत होते. पुन्हा 2023ला मी एक्झाम दिली PGची. तेव्हा अपयश आलं म्हणून मी 2024 मध्ये UPSC एक्झाम दिली आणि आता UPSC 20 आता रिझल्ट लागला काल परवा माझा आणि त्याच्यामध्ये यश आलं. अतिशय संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरती आज जो आनंद ओसंडून वाहतो आहे, काय भावना आहेत आज या आनंदाबद्दल? काल परवा म्हणजे 14 तारखेला मला जेव्हा संध्याकाळी मला सरांनी पाठवले, जे माझे क्लासेसचे सर होते त्यांनी पाठवले. सर त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते की माझ्यासाठी माझं नाव बघून. सर म्हणले तू मला खूप मोठी खुशी दिलेली आहेस. मी लगेच पप्पाला कॉल केला. माझे हात तशी कापत होते की म्हणजे मोबाईलचा कॉलही रिंग करत नव्हता. पप्पाला बोलताना मी अडकत होते. मी पप्पाला सांगितलं की माझं सिलेक्शन झालेलं आहे. माझे पप्पा मम्मीच्या डोळ्यात अश्रू होते की त्यांना रात्रभर झोपले नाही ते, म्हणजे एक संधी झाली म्हणून. हे स्वप्न असं कधी बघितलं होतं का की या इतक्या मोठ्या यशाच्या पायरीवर मी पोहोचेल, असं कधी वाटलं होतं? कसा नेमका विचार केला होता? असं काही वाटलं नव्हतं. माझं प्लॅन तर असंच होता की मी ग्रॅज्युएशन करावं, गायनेकोलॉजिस्ट बनाव आणि रुग्णांची सेवा करावं. आणि ऍज अ डॉक्टर माझं कर्तव्य पण आहे की मी देशाची सेवा करू. आणि पुन्हा असं पप्पा म्हणले की ठीक आहे, म्हणजे 3 वर्ष PG करून रुग्णसेवा करण्यापेक्षा तू UPSCची एक्झाम देऊन तू म्हणजे गावोगावी ते रुग्णसेवा पोहोचव. या यशातून मी या यशाचं संपूर्ण श्रेय कोणाला असणार आहे? माझ्या आई वडिलांना, तसेच कुटुंबांना, तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांना, शिक्षकांना आणि मित्र परिवारांना माझं श्रेय देऊ शकते. खूप मला सुद्धा फिलिंग होत आहे की खरंच तुझ्यासारखी कन्या प्रत्येक वडिलांच्या पोटी जन्म यावी. कारण तू तुझ्या पप्पाचंच नाव नाही तर अहमदपूर तालुक्याचं आणि लातूर जिल्ह्याचं नाव आज देशामध्ये प्रत्येकाच्या मुखात घेवावं असं तू काम केलेलं आहे. हा नाही, खऱ्या अर्थानं हे मामाच्या घरी येऊन मी बातमी करतोय. म्हणून मामा असतील किंवा इथले अहमदपूर शहरातील तुझे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांच्या माध्यमातून मला तुझ्याबद्दल माहिती मिळाली आणि मी सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो. खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्याचं देखील नाव आज देशाच्या तू पटलावरती उमटावलेलं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आता शेवटचा प्रश्न असणार आहे माझा. राज्यातीलच नाही तर देशातील सर्व तरुण युवक आणि युवतींनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि कशा पद्धतीने या यशोशिखरापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना काय संदेश असणार आहे? तसे UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षा खूप अवघड असतात. त्यांचा सिलेबस खूप वास्ट असतो आणि त्याला खूप पेशन्स, सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे असती. फक्त टॅलेंटनी असं काही होत नसते. आणि टॅलेंटच्या जोरावर फक्त आपण एक मोटिवेशन स्पेसिफिक करू शकतात. आणि जेव्हा ॲव्हरेज स्टुडंट ही कन्सिस्टंटली सातत्याने आपली मेहनतीत प्रामाणिकपणे असेल तर कोणती UPSC आणि MPSC परीक्षा क्रॅक करू शकतो.
या यशाबद्दल आता नुकतंच माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेबांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठा हृदयस्पर्शी तुमचा आताच सन्मान देखील करण्यात आला आणि इथून तर आता पुढे तुमच्यावरती वर्षाव होणार आहे. कसं वाटतंय याबद्दल, या आनंदाच्या क्षणाबद्दल? हे सगळ्या वेळेस स्वप्नासारखं वाटतंय. जेव्हा मी पप्पाला कॉल केला, जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि माझे एकदमच सगळेजण म्हणजे विश करत होते, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करत होते आणि माझी लाईफ एकदम 360 डिग्रीने रोटेट जाऊन एकदम चेंज झाली. म्हणजे मी सांगूही शकत नाही असे झालं. ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा खऱ्या अर्थानं मौका मिळाला ते सय्यद सर माझ्यासोबत आहेत. सर, आपण मला माहिती दिली फोनद्वारे की माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीने इतकं मोठं यश संपादन केलंय आणि तुम्ही सुद्धा आलं पाहिजेत. या यशाबद्दल तुम्हाला काय वाटते, काय भावना आहेत? मामाच्या हे दृढ शक्तीमुळं, आमच्या बहिणीची जिद्दमुळं हे समजा काही घडू शकले. खूप धन्यवाद सर. जशी रोमा घडली तसं प्रत्येक मुलीनं घडलं पाहिजे, हाच संदेश आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना द्यायचा आहे. ही बातमी तुम्ही जर युट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. शिवाजीराव गायकवाड, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.